नमस्कार. मी हवामान अभ्यासक सूरज जयपाल जाधव, उल्बत, तालुका जिल्हा धाराशिव. आपण हवामान संदर्भात पुढील 8 दिवसाचा अंदाज पाहूया. जर आपण आज दिनांक 22-23 या 2 दिवसाचा विचार केला तर संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणी भाग, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगावचा काही भाग असा पाऊस, जोरदार पाऊस होईल पुढील 2 दिवसामध्ये. 22 आणि 23, 24 आणि 25 या 2 दिवशी थोडीशी उघडीप मिळत आहे. त्यावेळेस फक्त कोकण किनारपट्टीला पाऊस राहील. 26 तारखेला देखील थोडीशी दिवसभरात थोडीशी उघडीप आहे. 26 तारखेला संध्याकाळी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये जे निर्माण झालेलं असेल त्याची तीव्रता वाढून संपूर्ण विदर्भ, मराठवाडा या भागात अतिजोरदार पावसाला सुरुवात होईल. 26 तारखेला 27, 28 आणि 29 हे 3 दिवस महाराष्ट्रासाठी खूप जोरदार पावसाचे आहेत. विदर्भ असू द्या, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या सर्वच विभागात खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. आपण जर या 26च्या नंतर 27, 28 आणि 29 सप्टेंबर या कालावधीचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात 50 ते 70 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद 24 तासामध्ये होईल अशी शक्यता आहे. आणि आत्ता चालू असलेला पाऊस आणि पुढे होणारा पाऊस यांची जर तुलना केली तर पुढील पाऊस हा अधिक असेल. आणि आत्ता सध्याच्या दृष्टीनं सर्वच भागात पूर परिस्थिती आहे. आणि जर पुढील काळात आणखी असाच पाऊस झाला तर याच्यापेक्षा मोठी पूर परिस्थिती किंवा भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या पूर्णपणे पिकांची नासाडी आहे. खूप ठिकाणी जनावरे दगावलेली आहेत. माणसांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीत जर आपल्याला आणखी पुढील 4-5 दिवसानंतर अतिवृष्टीची शक्यता दिसत असेल तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहायचं आहे. पुढील 3 दिवसाचा 27, 28 आणि 29 या तारखेला जो आपला दक्षिण महाराष्ट्र आहे हा दक्षिण महाराष्ट्र थोडासा जास्त प्रभावित होईल. मध्य महाराष्ट्र थोडा कमी प्रभावित असेल आणि उत्तर महाराष्ट्राला थोडीशी शक्यता कमी आहे. यात असा 3 विभागात याची आपण कमी दाबाच्या पावसाची विभागणी करूयात. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा जास्त प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. याच्यानंतर त्याच्या पुढला विचार केला तर एक बंगालच्या उपसागरामध्ये आणखी 1 ते 2 हवामान प्रणाली विकसित होणार आहेत. ते ऑक्टोबर महिन्यात आहेत. त्याचा अंदाज आपण पुढील हवामान अंदाजामध्ये देऊयात. पण सध्या तरी एवढंच की आपल्याला पुढील 5 दिवस, आत्ताचे 2 आणि पुढील 3 आणि मध्ये 2 दिवसाचा गॅप असे 7 दिवसाचा अंदाज जर पाहिला आपण तर 7 दिवसापैकी आपल्यासाठी 5 दिवस हा सध्या खूप धोक्याचे आहेत. महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सर्वच भागात हा खूप जोरदार पाऊस होणार आहे. आपल्याला सूरज जाधव हवामान अभ्यासक हे चॅनल वरील अंदाज कसे वाटतात हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.